पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. मामी धोरडीला का बकरा बिकरा कापा. अहो जावाई तुमच्या भेन आम्ही ते मटणच खायचं सोडून दिलं. कमवून होतस की त्या तिथं टेबलवर 125 रुपये ठुलेत ते घ्या आणि ते 100 रुपयाचं चिकन आणा आणि ते वरचे 25 रुपये राहतात का त्याचं काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला. पण आता काय तुम्ही त्या तळ्याच्या अलीकडे इकडे येऊ नका. बहुत सारी खोजों के बाद अब पता चल गया है कि पति पत्नी की लड़ाई की मुख्य वजह क्या है. क्या है? अरे वो साला पंडित है. वो कैसे? क्योंकि इसी ने फेरों के समय में आग में घी डाला था. तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, वडा परत, सोडा मोकळं, वडा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महक पा. काय होतं तुम्हाला? कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याच? लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. सोनुष पप्पा, ओ सोनुष पप्पा. काय झालं का? तू तर दवाखान्यात जायला होती ना? अहो मी दवाखान्यातच जायला होते पण तुम्ही आधी साखरेचा डब्बा आणा बरं. साखरेचा डबा कशाला? अहो डॉक्टर म्हणला एकदा साखर चेक करून या. आणा पटकन पटकन आणा, मी नंबर लावून येईल पटकन. हा हा हा, हे घे हे घे हे घे. धरे पत्तीचं काही नाही म्हणलं डॉक्टर, हे पत्ती धरा. डबच घेऊन जाते बाई संग. सोनुष पप्पा काय आता? आणि ते बीपी काय असतं ते बी चेक करून या म्हणे. बीपी म्हणजे बावळटपणा. तू काय कर, साखराचा डबा आहे ना, डॉक्टर कडे घेऊन जा. तो बावळटपणा त्याला कळून जाईल. जाते लवकर, नंबर येईल ना. ठीक आहे. असं होतं काय आमच्या टायमाला? 8-8 वाजूस्तर झोपायचं, आमची सासू आम्हाला 4 वाजता उठवायची, लगेच कामाला लागायचं. तुमचे थेर चाललेत, सकाळी 8 वाजता उठायचं, तिथून पुढे मग काम करायचे. नुसत्या जात्याता, वजन उचलीत आता आणि फोटो काढतात आणि स्टेटसला ठेवतात. कायचं जीवन, कायचं काय, दाना काम करायचे दिले सोडून आणि थेर यांचे बघायचे. त्या टायमाला कायच्या होत्या जीवन, कायचं काय होतं. आम्हाला दाना शेतातले काम करावं लागायचे. सकाळी भाकरी थापायच्या, धुणं दानात जायचं. कितकले काम केले आम्ही, पण असं नाही केलं. आणि इथं सकाळी उठत्यात, तोंडावर पाणी मारत्यात का लगेच चला त्या जिमला. आमच्या टायमाला काय ते रेडिओवर गाणे लागायचे, संध्याकाळी सोन्याचा बाप गाणे लावून द्यायचा. आम्ही सगळे काम त्या रेडिओवरच्या गाण्यावर ऐकायचो सगळं. आणि आताच्या पोरी डोळ्याला ढापणं लावू त्या रीला बघत्यात. एकच गाणं 17 वेळेस तेच बघत्यात. आमच्या टायमाला नुसतं तोंडाला बेसन पिठण हळद लावलं तरी चमकायचं तोंड. आणि आताच्या पोरी 10 क्रीमा